नमस्कार मंडळी. तर उठले मी 8-9 वाजता नेहमीसारखंच. नवरोबा आहेत अजून, उद्या जातील. पण आज काय करायचं दिवसभर. आज प्रचंड 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 ऊन आहे, 42 डिग्री. आज मोबाईलसुद्धा हातात घेऊ वाटत नव्हतं. मोबाईलसुद्धा गरम होतो. हे संध्याकाळी 6 वाजता आहे बघा, किती ऊन आहे. तर सोन्याला 4-5-6 वाजता बाहेर काढले. 4-5 ऊन होतं. कोणी आलं पण नाही आज खेळायला. म्हटलं चला संध्याकाळी जरा फिरून येऊ. इतकं बोर होतं घरात. दिवसभर कूलरसमोर फक्त बसून राहायचं. नवरोबा त्याचे पाय धुत आहेत. तो म्हटला मी चप्पल धुवून गाडीवर बसतो. मग त्या दोघांचं ते चालू आहे. मी इकडं व्हिडिओ काढून घेते माझा तोपर्यंत. म्हटलं चला जाऊन येऊ, जवळच्या गावात काहीतरी खाऊन येऊ चटारपटार. परत नवरोबा जातील उद्या. मग आहेच आम्ही दोघं चाललो आहे गाडीवर. विषमला म्हटलं थोडं दे बाबा पोज. पप्पा तर लाजतच बसतात. तू तरी दे. तो देतो. हे बघा आमच्या गावाकडेचे रस्ते भुगा झाला आहे. रस्त्याचा भुगा, सगळे दगडं इकडं तिकडं पडलेले. मग आम्ही जरा गावात जाऊन पाणीपुरी खाल्ली. त्याला मराठी आहे ना, पप्पा भाऊ फ्रेंड आहे. म्हटलं दो बाबा. आम्हाला नाही आवडली एवढी खास नव्हती ती. खूपच त्याने गोड पाणी टाकलेलं होतं. नाही आवडली. थोडंसं तिखट, काय माहिती की लहान पोराला पाहून तसं दिलं त्याने. विषमला पण नाही आवडली एवढी. मग आम्ही एक नवीनच इथं आईस्क्रीम पार्लर ओपन झालं परवा. त्याचं ओपनिंग झालं आमच्या गावात. बघा किती भारी आहे. मग आम्ही तिथं गेलो. म्हटलं चला इथे जाऊ. छान छान त्यांनी आईस्क्रीम, नवीनच 2च दिवस झाले, ते पण मस्त आदरातिथ्य करत होते आमचं. म्हटलं जरा मराठी माणसाला थोडा सपोर्ट करू. इकडं पाणीपुरी खाल्ली तर मग मस्त आम्ही 3-4 आईस्क्रीम घेतले तिथं. ते सांगत होते की इथं पिझ्झा पण भेटतो, बर्गर पण भेटतो. म्हटलं नक्कीच ट्राय करू, उद्या परवा येऊ. खूप छान होतं एकूणच डेकोरेशन, तिथलं छान वातावरण, AC, स्वच्छता, प्रसन्नता मस्त होतं. आम्ही TV बघत मस्त आईस्क्रीम खाल्ले. 4-5 फ्लेवर घेतले आम्ही वेगवेगळे, आणि सगळे खूप टेस्टी होते. 2च दिवसांपूर्वी ओपन झालेले आपल्याच गावात. मग काय, आपण सपोर्ट तर करायलाच पाहिजे ना. शहरात तर किती महाग असतं ते फ्लेवर्डवाले आईस्क्रीम. तिथं काहीच नव्हतं. 45-50 रुपये असे त्याचे रेट होते. मग आम्ही खाल्ले आणि पार्सल पण घेऊन आलो आम्ही. तिथूनच कुल्फी, रसगुल्ला असं फ्लेवर. जायला थोडा अंधारच झाला. 8 वाजले. घरी येऊन ते फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि म्हटलं चला विश्वमला उद्या देऊ ते कुल्फी आणि